वेलकम टू अवर डॉक्टर मधुमतीज वर्ल्ड ऑफ बायोलॉजी चॅनल. एक मराठी टीचर करून मराठी स्टुडंट्ससाठी मराठीमध्ये बायोलॉजी. वेल, आता आपण स्टडी करणार आहोत थोरासिक केजशी रिलेटेड. ओके, सो तुम्हाला माहित आहे बेटा व्हॉट इज दिस. दिस इज ऍक्च्युअली द थोरासिक केज. नाव बघा ना बेटा, काय बोललेले? केज वर्ड बोलले. केज म्हणजे काय? पिंजरा ज्याला आपण बोलतोय, राईट. जसं आता आतापर्यंत तुम्ही बोलत आहे थोरासिक केजला रिब केज बोलत होता, ठीक आहे. त्यालाच आता आपण बोलूया थोरासिक केज, कारण हा कुठे प्रेझेंट असतो थोरासिक केज? इन द थोरॅक्स रिजन, राईट. थोरॅक्स म्हणजे काय असतं? चेस्ट रिजन असणार आहे. फर्दर थिंग बेटा की ज्यावेळेस तुम्ही केज बोलतात तर केज का बोललेले आहेत, कन्सेप्ट लक्षात घ्या. ओके, सो सगळ्यात पहिले आता मी थोरासिक केज जो आहे तर बघा इकडे. ओके, केज म्हणजे पिंजरा असतो. इट मीन्स बेटा इफ यू आर टेकिंग थोरासिक केज लाईक दिस, लिसन ना, आय एम नॉट टेकिंग लाईक दिस. थोरासिक केजला मी असं नाही पकडलंय. चेक करताय तुम्ही, असं मी जॉईन नाही केलेलं. मी थोडासा स्पेस केलाय. मी असं वरती नाही पकडलंय, मी असं नाही पकडलंय. मी थोडंसं जे तर टिल्टेड डाऊन पकडलंय, म्हणजे थोडंसं खाली पकडलेलं आहे. ओके, असं असं केलेलं आहे. सेकंड थिंग, मी ह्या दोघांच्या मध्ये फिंगर्सच्या मध्ये गॅप ठेवलाय. मी इथे पण गॅप ठेवलाय आणि मी इथे पाठीमागे पण गॅप ठेवलाय. मी थोरासिक केज असा पकडते आहे. ओके, सेकंड थिंग इट इज बेटा की का याला थोरासिक केज बोललेले आहे. पहिली गोष्ट की हा आहे चेस्ट मध्ये, म्हणून थोरासिक केज झाला. दुसरी गोष्ट बेटा की याच्यामध्ये जे तर कोणते ऑर्गन्स दिसतात आहे तुम्हाला. सो इनसाइड दिस थोरासिक केज 2 लंग्स आर देयर, आणि 2 लंग्सच्या मध्ये आपलं कोण आहे बेटा? दिस वन, दॅट इज द हार्ट. ठीक आहे, सो थोरासिक केज मध्ये 2 लंग्स आणि एक हार्ट जे तर ते प्रेझेंट आहे. नाउ इफ वी सी अबाउट द थोरासिक केज, कुठले कुठले बोन्स येणार आहे थोरासिक केज मध्ये? सगळ्यात पहिले बेटा हे काय, जस्ट इमॅजिन करा. ठीक आहे, हा जो आहे तर हा एक रिब आहे बेटा. दिस इज व्हॉट? one rib, second rib, third rib, fourth rib, like that, like this. We are having what? 12 pairs of ribs. ठीक आहे, आपल्याकडे हे असे किती पेयर्स आहेत बेटा? 12 पेयर्स ऑफ रिब्स, म्हणजे टोटल 24 रिब्स झाले. सेकंड थिंग बेटा, नेक्स्ट तुम्ही बघू शकता इथे समोरून जो मी जागा केव्हाची इथे असा प्लेस केलेला आहे, यु नो स्पेस ठेवलेला आहे. देर इज वन बोन विच इज नोन ॲज ऍक्च्युअली द स्टर्नम. तो बघा इथे बेटा, हे बघा, हा जो आहे तर हा स्टर्नम आहे. स्टर्नम हाउ इट इज लुकिंग, हा एक्झॅक्टली आपण जे टाय लावतो ना बेटा तर त्यानुसार दिसतोय. सो व्हॉट इज दिस? दिस इज ऍक्च्युअली द स्टर्नम विच इज ऑल्सो नोन ॲज द ब्रेस्ट बोन. ओके, हा झाला. आता हा जो स्टर्नम आहे याच्यामध्ये ऍक्च्युअली असतात 3 पार्ट्स. ठीक आहे, सो फर्स्ट पार्ट इट इज, मी जरा कलर करते, हा वाला पार्ट आहे बेटा स्टर्नमचा. सो दिस इज नोन ॲज व्हॉट? द मॅन्युब्रियम. या पार्टला काय बोलणार आहे तुम्ही? मॅन्युब्रियम बोला. दूसरा जे पार्ट असेल बेटा तर हा वाला पार्ट असेल विच इज ऍक्च्युअली नोन ॲज बॉडी. ठीक आहे, अँड देन द थर्ड पार्ट अगेन दिस इज नोन ॲज व्हॉट? झिफॉइड प्रोसेस. ठीक आहे, सो हा आपण जो स्टर्नम घेतोय बेटा तर स्टर्नम मध्ये 3 पार्ट्स असणार आहे, मॅन्युब्रियम, देन बॉडी अँड देन द झिफॉइड प्रोसेस. ही झाली स्टर्नमची गोष्ट कंप्लीट. दुसरी गोष्ट जी आहे, लेट अस सी अबाउट द रिब्स. त्याच्या आधी एक गोष्ट की रिब्स पाठीमागे जाऊन कुणाला तरी अटॅच होतात. कोण आहे तुम्ही बघू शकतात, गेस करू शकतात, ही लोक कोण आहे बेटा? व्हॉट आर दीज? दीज आर ऍक्च्युअली द वर्टिब्रे. कुठले वर्टिब्रे असणार? ऑफकोर्स थोरॅक्स मधले तर थोरॅसिक वर्टिब्रे. किती असतात थोरॅसिक वर्टिब्रे? टोटल 12 असणार आहे. लक्षात येते? थोरॅसिक वर्टिब्रे 12 आहे, आणि प्रत्येक वर्टिब्राला यू कॅन सी, आता सपोज आपण हा एक घेतोय तर प्रत्येक वर्टिब्राला दोन्ही साइडने काय अटॅच आहे बेटा? दोन्ही साइडने एक आणि एक अशा 2 रिब्स आहेत. म्हणजे टोटल हे वर्टिब्रे आपण किती घेतोय? 12. मग एका वर्टिब्राला 2, प्रत्येकाला जर 2-2 असेल तर टोटल किती रिब्स येणार आहे? तर टोटल जे तर 12 रिब्स येते, 12 पेयर्स ऑफ रिब्स येणार आहेत मध्ये. ठीक आहे, ती एक गोष्ट लक्षात ठेवा. आता खूप महत्वाचा पॉइंट काय राहिलेला आहे अबाउट द रिब्स. सो रिब्स तुम्ही बघू शकतात बेटा, सी हियर द रिब्स. हाउ इज द स्ट्रक्चर ऑफ द रिब्स? चेक करा बेटा. दीज रिब्स आर, नीट लक्ष द्या, रिब्स हे कर्व्ड आहे, म्हणून मी पकडताना असं पकडलं. हा एक रिब आहे बेटा. सो जस्ट इमॅजिन करायचं हे एक रिब आहे. सो व्हॉट इज दिस? दिस इज ऍक्च्युअली अ कर्व्ड स्ट्रक्चर. ठीक आहे, हे कर्व्ड आहे. सेकंड थिंग व्हेरी इम्पॉर्टंट बेटा, दॅट रिब्स आर फ्लॅटन्ड बोन्स. फ्लॅटन म्हणजे इथे आपण लहानपणी रिबन लावतो, राईट. इथे आपलं जे रिबन असणार आहे ते फ्लॅटन्ड असते. त्यानुसार हे बोट माझं फ्लॅटन्ड आहे? नो. ओके, सो त्यानुसार ते ऍक्च्युअली जे रिबन लाईक ते फ्लॅटन्ड असतात. सो हाऊ आर रिब्स? रिब्स आर कर्व्ड. रिब्स आर व्हॉट? फ्लॅटन्ड स्ट्रक्चर्स. ठीक आहे, ते झालं.
नेक्स्ट थिंग इट इज बेटा, यू कॅन सी की हे जे रिब्स असतात ना, तर रिब्सला ऍक्च्युअली 3 पार्ट्स मध्ये आपण डिवाइड करायचं. फर्स्ट इट इज व्हॉट, द ट्रू रिब्स. म्हणजे बेटा जे फर्स्ट 7 पेयर्स आहेत, कोणते फर्स्ट 7 पेयर्स जे असतील दे आर नोन एज व्हॉट, ट्रू रिब्स. नंतर 8, 9 आणि 10 जे असणार आहे, तर 12 पण घेतलंय पण आपण 10 पर्यंत घेऊ, दे आर नोन एज false ribs. Okay, 8, 9, 10. And then 11th आणि 12th जो पेयर आहे, so they are known as what, floating ribs. So नीट लक्षात आलेलं आहे. So true ribs कोण आहे बेटा, तर 1 to 7 true ribs आहे, 8, 9, 10 कोण आहे, false आहे, 11, 12 कोण असणार आहे, floating ribs. Now why they are true, false and floating, that we will see. If you see properly, इथे जे आहे ना एक bluish white कलरचा स्ट्रक्चर दिसतंय. Now what is this bluish white structure? This bluish white structure, it is actually the cartilage. Which type of cartilage it is? It is the hyaline cartilage. कुठला कार्टिलेज आहे बेटा, हायलिन कार्टिलेज. तुम्हाला माहिती आहे बोन्स आणि कार्टिलेज मध्ये डिफरन्स काय, बोन्स जे असतात ते नॉन फ्लेक्सिबल असतात, ते असे बेंड नाही होत, ओके, फ्लेक्सिबल नसतात. बट कार्टिलेजेस काय असतात, ते फ्लेक्सिबल असणार आहे. सेकंड थिंग बेटा, कार्टिलेजेसचे डिफरंट टाइप्स असतात, त्याच्या मधला इथे एक्झॅक्टली विच टाइप इज प्रेझेंट, हायलिन कार्टिलेज एक्झाम साठी फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो. फर्दर थिंग बेटा, नीट लक्ष द्या की प्रत्येक रिब कडे त्याचा कार्टिलेज आहे का, तर ते बघूया. अँड सेकंड थिंग म्हणजे तुम्ही जर बघाल तर फर्स्ट पासून तर इथे 10th पर्यंत प्रत्येकाकडे त्याचा कार्टिलेज आहे. म्हणजे लक्षात येते, हे बघा याचा कार्टिलेज, याचा कार्टिलेज, याचा प्रत्येकाचा स्वतःचा कार्टिलेज आहे. ओके, पण हे जे आहे शेवटचं, दॅट इज द फ्लोटिंग रिब्स ज्यांना आपण बोलतोय, त्यांना कार्टिलेजच नाहीये, त्यांना कार्टिलेज नाहीये. आणि तुम्ही बघू शकता हे जे फ्लोटिंग रिब्स 11th आणि 12th आहे, हे फक्त पाठीमागच्या बाजूने इथे व्हर्टिब्रेला अटॅच्ड आहे बेटा. समोरून जे येतं ते अटॅच व्हायला पाहिजे होते, इथे तिथे अटॅचच नाही, आणि म्हणून त्यांना काय बोलतात, फ्लोटिंग रिब्स. ओके, ती एक गोष्ट. पुढची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ट्रू आणि फॉल्स का वर्ड्स आलेले बेटा. प्रॉपरली इफ यू सी ना, द फर्स्ट रिब, चेक द फर्स्ट रिब. First rib is this, its cartilage is this and it is attached directly to the sternum. आले लक्षात, फर्स्ट जी रिब आहे तर ती तिच्या कार्टिलेजने डायरेक्टली स्टर्नमला अटॅच झालेली आहे. डायलॉग कडे लक्ष द्या. सेम जे इथे सेकंड रिब इज अटॅच, थर्ड इज अटॅच, फोर्थ इज अटॅच, फिफ्थ इज अटॅच, सिक्स्थ ऑल्सो डायरेक्टली अटॅच टू द स्टर्नम, सेवन्थ इज ऑल्सो डायरेक्टली अटॅच टू द स्टर्नम. सो 1 to 7 जे आपण बोलू शकतो, तर हे सगळे रिब्स त्यांच्या स्वतःच्या कार्टिलेजने डायरेक्टली स्टर्नमला अटॅच्ड आहेत. व्हॉट अबाउट 8th one? You can see this one is the 8th one. दूसरा कलर यूज करते. So here you can see this is the 8th one. 8th one चा कार्टिलेज 7th ला अटॅच्ड आहे, 9th चा कार्टिलेज 8th ला अटॅच्ड आहे, 10th चा कार्टिलेज 9th ला अटॅच्ड आहे. म्हणजे काय बेटा, 8, 9, 10 हे जे रिब्स आहेत तर हे इनडायरेक्टली ऍक्च्युअली या 7th ची रिब आहे तिच्या कार्टिलेजला अटॅच होऊन मग याला जे स्टर्नमला अटॅच होतात. इनडायरेक्ट अटॅचमेंट आहे, अँड दॅट इज व्हाय दीज आर नोन ॲज व्हॉट, द फॉल्स रिब्स. आलंय लक्षात. बाकीच्या डिटेल मध्ये आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया. थँक्यू.